राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून आता शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच हप्ता नेमका कधी येणार, आज पैसे येतील की उद्या पैसे येतील की अशी प्रतीक्षा महाराष्ट्रातील हजारो नाहीतर तब्बल या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे। ती प्रतीक्षा या ठिकाणी अखेर संपून शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा, ही एक अपडेट नाही तर दोन अपडेट आहे। एक अपडेट पीएम किसान योजनेच्या 2000 रुपये संदर्भात आहे, एक दुसरी नवी अपडेट आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात आहे। आता तुम्हाला या दोन्ही हप्ते मिळणार आहेत, पण सोबत हप्ते मिळणार आहेत की लक्षात घ्या, पण आता लवकरच मिळणार आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज येतील की उद्या येतील असा प्रश्न सर्वांच्या मनात होता, पण अखेर त्याबाबतची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना ऐन सणावार सुद्धीच्या टायमिंगलाच मोठी या ठिकाणी खुशखबर मिळत आहे। आता सर्वांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, पण तो हप्ता जमा झाल्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचा पण हप्ता जमा होण्याची तयारी सरकार आता पूर्ण करत आहे। असे टोटल तुम्हाला 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करणार आहे, ते म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। सर्व काही अपडेट जे काय आहे ते पण आपण व्यवस्थित बघण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी सुद्धा तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूयात। तर आपल्याला पाहायला गेलं तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी आणि पीएम किसान योजनेचा या ठिकाणी जी योजना आहे ती महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। सरकारची मोठा घोषणा झालेली असून आता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देखील मिळाला आहे। सर्व अपडेट आपण बघतच आहोत, पण बऱ्याच जणांना अजून देखील चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजेच तुम्हाला अशा महत्त्वाच्या बातम्या चॅनेलवरती बघायला मिळतील व आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना अखेर या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी सरकारकडून स्पष्ट माहिती जाहीर झाली की नमो शेतकरी योजनेबाबत सरकारकडून अखेर मोठी घोषणा सरकारची झालेली असून थेट पैसे आता बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे। यामुळे सर्व शेतकरी बांधव खुश झाले आहेत। आता बघा, मागच्या वेळेस पीएम किसान योजना हप्ता भेटला, पीएम किसान योजना मिळाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे पैसे 15 दिवसामध्ये आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील किंवा 10 दिवसात जमा होतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं, पण तशा प्रकारे काय लवकर नमो शेतकरी योजना हप्ता जमा झाला नाही। पण सरकारला त्यानंतर डिसेंबरमध्ये ह्या ठिकाणी निर्णय घ्यायचा होता, पण या ठिकाणी अचानक आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहितेचं पालन करण्यामुळे सरकारकडे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जे द्यायचे होते ते शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये दिले नाहीत। त्यावेळेस देखील अडचण झाली, पण आता सरकारकडे निर्णय झालेला आहे। आता निवडणुकी देखील झालेल्या आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नंतर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून दिल्याची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे टोटल 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि टोटल तुम्हाला एवढंच नाही तर तुम्हाला डीबीटी अंतर्गत डायरेक्ट पीएम किसान महासन्मान निधीचे या ठिकाणी 2000 रुपये आता या ठिकाणी डायरेक्ट मिळणार आहेत। कारण पीएम किसान योजना ही अशी योजना आहे ज्या माध्यमातून केंद्राच्या पैशाला कसलाच उशीर होत नसतो। जसे की आता नमो शेतकरी योजनेला या ठिकाणी थोडाफार उशीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, पण तसंच उशीर पीएम किसान योजनेला होत नसतो। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जसा तुमच्या बँकेमध्ये जमा होईल लगेच तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान योजनेचे देखील पैसे येणार आहेत। असे टोटल तुम्हाला 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे केंद्र सरकारचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे 2000 रुपये असे टोटल तुम्हाला 4000 रुपये जे योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील। पण बघा, सरकारकडून काही घोषणा झाली की आता कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला पैसे मिळतील का, आज पैसे मिळणार की उद्या पैसे मिळणार, आता सर्व काही अपडेट बघणार आहोत। मात्र आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे। तर चला पाहूया, आता या मोठ्या घोषणा झालेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे मोठा निर्णय आम्ही जाहीर करतो असं सरकारचं म्हणणं आहे। या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आजपर्यंतची सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा आलेली आहे।
आता यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे. बघा आता यादी देखील आलेली आहे. नमो शेतकरी योजनेसोबत अजून 2 योजनेचे पैसे सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच काही दिवसाच्या आतमध्ये थोड्या काळातच तुम्हाला लगेच PM किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि आता पीक विम्याचा देखील लाभ या ठिकाणी लवकर मिळण्याची शक्यता आहे. कारण पीक विम्याबाबत देखील मोठी घोषणा झालेली असून कंपनीमार्फत आता सरकारकडून माहिती देखील पोहोचवलेली आहे. आता याच महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्याच्या बँकेमध्ये खात्यामध्ये टोटल पैसे जमा होणार आहेत. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे, जर यादीमध्ये या ठिकाणी ज्यांच्या जिल्ह्याचं नाव असेल तर त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. आता पीक विम्याच्या यादीमध्ये जर सध्या तुमचं जिल्ह्याचं नाव असेल, डायरेक्ट तुम्हाला टोटल तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होतील. आणि एक तुम्हाला या ठिकाणी दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, त्यानंतर लगेच तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे 17000 रुपये अशी टोटल रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे. पण हे सर्व पैसे आहेत, हे आता पैसे सरकार सणानिमित्त दर देण्यास सुरुवात करणारच आहे. पण आता सर्वात आधी हे पैसे जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होतील. मात्र या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. बघा आता 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का? जर असेल तर येणारे पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील. पण बघा नेमके कोणते 14 जिल्हे आहेत, त्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी सरकार हे पैसे वाटप सुरू आहे. तर त्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो. आता मात्र लक्ष देऊन फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बघा या ठिकाणी आपण आलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत ती यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे. बघा सरकारकडून माहिती आलेली आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढच्या 2 ते 3 दिवसाच्या आत ही 2 कामे करून घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी सांगितली ही 2 कामे केली तरच तुम्हाला या ठिकाणी शेतकरी योजनेचे 2000 रुपये, PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे 17000 रुपये मिळणार आहेत. जर ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मात्र पैसे लवकर जमा होणार नाहीत, असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यात आले की त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करा. आता बघा बरेच जण म्हणतील की 1-2 कामे केली तर नाही केली तर पैसे येतील, पण तसं नाही. ही 2 कामे तुम्हाला आता करायचीच आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर केली तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सर्व योजनेचे पैसे जमा होतील. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि येणाऱ्या पीक विम्याचे 10000 रुपये ही पण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. आता कोणती कामे तुम्हाला करायची ती सांगतो. ती 2 कामे केल्यानंतर लगेच तुमचं नाव यादीमध्ये येईल. एकदा यादीत नाव आले की सरकार तुम्हाला पूर्णपणे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करायची कोणतीही गरज नाही आणि तुम्हाला शक्यतो कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटप होणार नेमके कोणत्या जिल्ह्यात, कोणते तालुक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आता सर्वात आधी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्याचं नाव सांगतो, त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती सांगतो. कारण ती 2 कामे केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. सरकारनं स्पष्टपणे सांगितले की PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे आता 2 ही कामे केली तरच तुम्हाला या ठिकाणी PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आता किती जिल्ह्यात सगळ्यात अगोदर पैसे जमा होतात, किती लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दिले जात आहेत याची यादी देखील आलेली आहे. बघा या ठिकाणी PM किसान योजना, नमो शेतकरी योजना सुमारे 5 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि 5 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून समोर आलेला आहे. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्हा सुमारे 4,50,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. धाराशिवमध्ये तब्बल 2 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट डेबिटच्या मार्फत हे पैसे पूर्ण आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. एक सर्वात मोठी आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा, त्यानंतर सर्वात आधी रूपांतर सरकार पैसे देणार आहे तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील सुमारे 3 लाख या ठिकाणी 389 शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मंजूर देणार आहेत. त्यानंतर PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पाहायला गेलं तर नुकसान भरपाईचे म्हणजे पीक विम्याचे 10,000 रुपये असे टोटल तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही शेतकऱ्यांनो काळजी करू नका. कोणत्याही शेतकऱ्यांना आता काही मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना तुम्ही कोणतीही चिंता सोडून द्या. यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. पैसे वाटपाच्या यादीतील आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत ते देखील सांगतो. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, त्यानंतर कोणती फिक्स तारीख आहे त्याबाबतची माहिती आता लगेच सांगणार आहे. त्यासाठी फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला. बघा, या ठिकाणी जर विचार केला त्या पैशाच्या वाटपातील यादीला पुढचा क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर देखील या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. जवळ पाहायला गेलं तर 3 लाख शेतकऱ्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये, PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत. आता तुम्ही सुरुवातीलाच ऐकलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. ते पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारकडून आता वर्षाला 6,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 6,000 रुपये असे टोटल तुम्हाला 12,000 रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. एवढंच नाही तर बघा, आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम वाढवून देखील मिळणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ज्या 2 योजनेअंतर्गत वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये आम्ही देत असतो ते पैसे 12,000 रुपये शेतकऱ्यांना आता दरवर्षी 15,000 रुपये करणार आहोत असं सरकारचं म्हणणं देखील आहे. म्हणजे दरवर्षीला शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती 15,000 रुपये जमा होऊन जातील. त्यामुळं कसलीच काळजी शक्यतो शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज पडणार नाही. ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी केलेलं आहे. काल तुम्ही पाहिले देखील असेल, महानगरपालिकेच्या जे काही निवडणुकी दिला त्या महायुतीला घवघवीत यश आल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला खुश करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला 3 योजनेचे पैसे एकत्र देण्याचं आहे. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला, आणि पाहायला गेलं तर पीक विम्याचे 10,000 रुपये असे टोटल 14,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. आता पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर निवडणुका देखील झाल्या आहेत आणि निवडणुका झाल्यामुळं आता आचारसंहिता देखील झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे कसल्या परिस्थितीत आज जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनो तुम्ही काळजी आणि चिंता करणं सोडून द्या. आणि सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी तुमच्यासाठी घेण्यात देखील आलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी खुश होणार आहेत आणि टोटल रक्कम तुमच्या डेबिटच्या अंतर्गत बँक खात्यामध्ये जमा होणार असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आनंदाची आणि या ठिकाणी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे पैसे वाटप कोणते जिल्हे आहेत ते देखील, आता अजून कोणत्या सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्याची यादी देखील सविस्तर बघूयात. या ठिकाणी देखील आलेले असून सरकारने स्पष्टपणे माहिती दिली की सरकारचं काय म्हणणं आहे. बघा, सरकारचा निर्णय काय झाला आहे. बघा, सरकारचं म्हणणं आहे की पैसे वाटपाला आमचा थोडासा उशीर झाला. आता कोणत्या शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही. नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील, पण त्यासोबतच पीक विम्याचे देखील पैसे तुम्हाला लगेच येतील. त्यानंतर काही दिवसात PM किसान योजनेचे देखील पैसे मिळणार अशी मोठी रक्कम DBTच्या अंतर्गत देणार असून हे पैसे तुम्हाला 100% खात्यावरती आज दिले जाणार आहेत. आता पैसे पूर्णपणे रक्कम जमा होणार असून ही रक्कम DBTच्या माध्यमातून येणार असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर फक्त तुम्हाला जवळजवळ 30 ते 35 मिनिटांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही काळजी किंवा शक्यतो चिंता करणं सोडून द्या. तुम्हाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो आणि एक मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता कसलीही काळजी करायची गरज नाही, कसली चिंता करायची गरज नाही. त्यामुळे ही गोष्ट आता तुम्हाला सर्वाधिक लक्षात घ्यायची आहे.
तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेलं आहे. आता आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच बघा पैसे आता तिन्ही योजनेचे एकत्र मिळत आहेत. आता पुढील जिल्हे आपण नक्कीच बघूयात. आता सरकारची घोषणा अशी झाली की बुलढाणा जिल्ह्यात देखील तुम्ही राहणार असाल PM किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे देखील या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. जर तुम्ही बँक खातं आधार कार्डला लिंक केलेलं असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा देणार असून अमरावती 2,65,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजे तिन्ही योजनेचे PM किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि नुकसान भरपाई पीक विम्याचे तुम्हाला 10,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळं अमरावतीकरांना या ठिकाणी सगळ्यात मोठी जे काही शेतकरी आहेत त्यांना आनंदाचा या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा पुढचे जिल्हे देखील सांगतो. सर्वांनी 2 मिनिटे व्हिडिओ राहिलाय त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी माहितीचं महत्त्वाचं आहे. तुमची जी काही KYC आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड KYC कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर आता कोणकोणत्या जिल्ह्यात लगेच बघूया. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा जिल्हा तो म्हणजे जालना. तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी देखील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. तर जालन्याच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. त्यानंतर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या शेतकऱ्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, तुमची KYC कंप्लीट करून घ्या. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांनी माहिती देखील सांगितली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. जय जवान जय किसान. धन्यवाद.